हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मीराने हलक्या हसऱ्या आवाजात म्हटलं, गुड मॉर्निंग. मला वाटलं होतं की काल तू माझ्यावर रागावली आहेस, पण काल तर तू म्हणाली होतीस की तू आपल्या फ्रेंडच्या घरी थांबणार आहेस ना. नियती शांतपणे म्हणाली, हो भाभी, थांबायला म्हटलं होतं पण नंतर परत आले. मी माझ्या फ्रेंडला रात्रीच मला इथे सोडायला सांगितलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे तो कोण होता? तो हा आहे, असं म्हणत नियतीने चिरागकडे बोट दाखवलं. चिरागने मीराकडे पाहून एक हलकी स्माईल दिली. नियतीने हसतच त्याच्याकडे वळून म्हटलं, अरे थोडी खरी स्माईल दे ना. तर मीरा म्हणाली, असं का? म्हणजे तूच तो आहेस? बरं आहे. मीरा उठत म्हणाली, बरं तुम्ही दोघं बोला, मी थोडं किचनमध्ये पाहून येते. असं म्हणत ती आत निघून गेली. चिरागने थोडं नाराज होत विचारलं, माझं नाव सांगायची काय गरज होती? नियती हसत म्हणाली, गरज होती म्हणून सांगितलं. चिरागने पुढे विचारलं, तू मला सगळं सांगशील का? काय झालं होतं? नियती म्हणाली, इथे नाही, चल बाहेर गार्डनमध्ये बोलूया. दोघं गार्डनमध्ये गेले. नियतीने तिथल्या एका फुलाला हात लावला, ते तोडलं आणि वास घेत म्हणाली, वा किती छान सुगंध आहे. चिराग म्हणाला, आता सांगशील का सगळं? खरं सांगतो, ज्यांनी तुला दुखावलं ना त्यांना मी सोडणार नाही. नियती हसत म्हणाली, अरे आधी मला पकड तर घे, मग बघू नको सोडू. चिरागने तिच्याकडे रोखून पाहिलं. तेव्हा ती म्हणाली, अरे बापरे, एवढं बघू नकोस, मजाक केला होता. आता सांगते. नियतीने मग सगळं घडलेलं त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलं. ते ऐकून चिरागने तिचा हात धरला आणि तिची स्लीव्ज वर केली. आत पट्टी बांधलेली दिसली तर रागाने म्हणाला, त्यांनी तुझा हात कापायचा प्रयत्न केला का? खरंच सांगतो, मी त्यांचा हातच कापून टाकेन. नियती पुन्हा हसली, अरे थांब रे, रिलॅक्स हो, एवढं गरम होऊ नकोस, समजलास? दरम्यान रियांश आपल्या खोलीत तयार होत होता. त्याच्यासमोर टेबलवर ठेवलेली कॉफी दिसली. त्याने कप उचलला आणि बाल्कनीत गेला. मोबाईलमध्ये काहीतरी पाहिलं आणि मग मोबाईल टेबलवर ठेवला. दोन्ही हातांनी कप पकडून कॉफी घेत असताना त्याची नजर खाली गेली. तिथे गार्डनमध्ये नियती आणि चिराग बोलत उभे होते. नियती काहीतरी बोलत होती आणि हसत होती आणि त्याचनंतर रियांश तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने तिला इतकं हसताना फार कमी वेळा पाहिलं होतं. स्वतःशीच पुटपुटला, घमंडी, माझ्यासमोर तर हसतही नाही, नेहमी भांडत राहते, माझ्यासोबत असली की जणू कोणी मेल्यासारखं वागतं. एवढा ॲटिट्यूड कुठून आणते कोण जाणं. असं म्हणत त्याच्या ओठांवर हलकी स्मित उमटली. थोड्या वेळाने सगळेच डायनिंग टेबलवर जमले. अवधानजी म्हणाले, शेठ, लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे आणि इशिता सगळ्यांना कार्ड पाठवलंस ना? आणि त्यानंतर इशिता म्हणाली की हो, सगळ्यांकडे पोहोचलं आहे. आणि ती रियांशकडे पाहत म्हणाली, रियांश, तू जाऊन नियाला तिच्या घरातून घेऊन ये, शॉपिंगला जायचं आहे तिला. रियांश थोडा अस्वस्थ झाला. मॉम, माझी अर्जंट मीटिंग आहे. इशिता शांतपणे म्हणाली, मीटिंग नंतर होईल, तुझे डॅड ऑफिसचं बघतील, तू सध्या नियाला घेऊन जा, हे जास्त गरजेचं आहे. अवधानजीही म्हणाले, हो बेटा, तू जा, मी ऑफिस पाहून घेतो. आणि त्यानंतर रियांश काही न बोलता गप्प राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. त्याने मूठ घट्ट बंद केली आणि जेवण न खाता उठून गेला. घरातील सगळ्यांनाच त्याचा मूड समजला. आणि त्यानंतर त्याच वेळी नियतीने चिरागला बाय म्हणत निरोप दिला. चिराग निघून गेला आणि नियती घरात जाण्यासाठी वळली, पण समोरून येणाऱ्या रियांशला ती दिसली नाही आणि दोघे थेट एकमेकांवर आपटले. रियांशने पटकन तिचे दोन्ही हात पकडले. दोघं अगदी जवळ आले होते. नियती हलकेच मागे सरकली, पण रियांशचा हात अजूनही तिच्या हातावर होता. त्याने तिची बोटं हलकेच पकडली. नियतीने आश्चर्याने आपल्या हाताकडे पाहिलं, मग त्याच्याकडे नजर केली. रियांश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला,
नियती, मला एक गोष्ट सांग, तू ठीक आहेस ना? आणि त्यानंतर नियती थोडी संकोचून म्हणाली, नाही. आणि मग तिने इशाऱ्याने रियांशच्या हातांकडे दाखवलं. रियांशचं लक्ष तिकडे गेलं तर त्याला जाणवलं की त्याने तिच्या जखमेवर हात ठेवला आहे. तो पटकन हात मागे घेत म्हणाला, सॉरी, माझं लक्षच नव्हतं. बरं, आता ठीक आहेस ना? नियतीने मान हलवत हो असं सांगितलं. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली, थँक्यू, मला वाचवलंस म्हणून. रियांशने तिच्याकडे पाहत विचारलं, आता खरंच बरी आहेस ना? आणि ती पुन्हा मान हलवून म्हणाली, हो, धन्यवाद, माझं प्राण वाचवलंस म्हणून. हे ऐकून रियांश थोडा गोंधळला. तो हसत म्हणाला, अरे वा, म्हणजे तुझ्या शब्दकोशात थँक्यू असं शब्द पण आहे होय. मला वाटलं होतं की नाही. नियती म्हणाली, माझ्या डिक्शनरीत सगळे शब्द आहेत, पण त्यांचा उपयोग कोणासमोर करायचा हे मात्र समोरच्यावर माणसावर अवलंबून असतं. रियांश हसत म्हणाला, ओ असं आहे का? तर बरं, मला तुला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे, येशील का माझ्यासोबत? नियती थोडी गोंधळी, मग कारण सांगत म्हणाली, नाही, मला खूप अशक्तपणा वाटतोय, मी एक पाऊलही चालू शकणार नाही. आणि त्याच नंतर रियांश तिचा बहाणा लगेच ओळखतो आणि म्हणतो, पण तुला चालायचंच नाही ना? नियती गोंधळून विचारते, म्हणजे? म्हणजे हे असं म्हणत रियांश तिला उचलून घेतो. नियती थक्क होते. रियांश, हे काय करतोयस? मला खाली ठेव. रियांश कारकडे चालत म्हणतो, नाही, तू थकशील. ती त्याला वारंवार सांगते, पण तो ऐकतच नाही. रियांश कारचं दार उघडतो, तिला सीटवर अलगद बसवतो आणि दरवाजा बंद करून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो. मग गाडी सुरू करतो. नियती त्याच्याकडे पाहत विचारते, इतक्या सकाळी मला कुठं घेऊन चाललायस? रियांश हसत म्हणतो, थोड्या वेळात समजेल. आणि त्याचनंतर थोड्याच वेळात गाडी एका घरासमोर थांबते. नियती आजूबाजूला पाहते आणि म्हणते, हे कुणाचं घर आहे? जागा तर खूपच ओसाड वाटते. रियांश गाडीतून उतरतो आणि तिच्या बाजूचं दार उघडतो. तो तिला हात देतो, पण ती आधीच उतरते. मी इतकं तरी चालू शकते, असं म्हणत ती पुढे विचारते, बरं, आता सांगशील का काय चाललंय? रियांश फक्त आत जाण्याचा इशारा करतो. दोघेही आत जातात. नियती थोडी मागेच चालत होती. तिच्या मनात विचार सुरू झाले. थोडं अंतर ठेव नियती, काय माहिती हा माणूस काय करेल? इतक्या सकाळी इथे आणलंय, काही अपहरण तर नाही ना करणार? ती अशाच विचारात होती. तेवढ्यात दरवाजाजवळच्या उंच मेजाशी तिचा पाय अडकतो आणि ती रियांशवर पडते. रियांश मागे वळून पाहतो, पण तोवर दोघे खाली कोसळतात. तो खाली आणि नियती त्याच्यावर. तिचे केस रियांशच्या चेहऱ्यावर पडलेले, त्याचे हात आपोआपच तिच्या कमरेभोवती गेलेले. नियती थोडीशी वर उठते आणि तिचे केस त्याच्या चेहऱ्यावरून हटतात. दोघांचे डोळे भिडतात. रियांश शांतपणे म्हणतो, तू नेहमी पडतेस, तेही प्रत्येक वेळी माझ्याच वर का? नियती उठण्याचा प्रयत्न करते, पण रियांशचा लॉकेट तिच्या टॉपमध्ये अडकतो. ती पटकन रियांशकडे पाहते, तर तोही तिच्याकडेच बघत असतो. तुम्ही दुसरीकडे पहा, समजलात? ती थोड्या चिडलेल्या सुरात म्हणते. रियांश तोंड दुसऱ्या बाजूला वळवून म्हणतो, हो, मलाही काही खास शौक नाहीये बघायचा. नियती खूप वेळ प्रयत्न करत राहते, पण लॉकेट अधिकच गुंतत जातं. ती वैतागून म्हणते, मन होतं हे लॉकेट तोडूनच टाकावं, काही केल्यास सुटतच नाही. रियांश लगेच म्हणतो, तुला माहिती आहे का हे किती महाग आहे? तुटलं तर चालणार नाही, समजलंस? ती रागाने उत्तर देते,
तुम्ही काही करू नका, मीच बघते. नियती पुन्हा प्रयत्न करत राहते, पण लॉकेट अधिक घट्ट अडकतं. आता रियांश पूर्णपणे चिडतो आणि तिचे हात हलकेच बाजूला करत म्हणतो, थांब, मीच करतो. थोड्याच वेळात तो आपलं लॉकेट तिच्या टॉपमधून सोडवतो आणि म्हणतो, झालं, आता उठ. नियती उठते, पण ती रागाने त्याच्याकडे पाहत असते. रियांश आपले कपडे बघतो. कार्पेटवर पडल्यामुळे ते फारसे खराब झालेले नसतात. त्याची नजर पुन्हा नियतीकडे जाते. जर तूच सोडवत बसली असतीस तर आपण अजून इथेच अडकलो असतो, तो शांतपणे म्हणतो. आणि ट्रस्ट मी लॉकेटशिवाय काहीच पाहिलं नाही. नियतीला त्याचं बोलणं पटतं, कारण तिलाही माहीत असतं की तो खोटं बोलत नाही. ती शांत होत विचारते, आता सांगाल का मला इथे का आणलं? रियांश पुढे बोट दाखवत म्हणतो, तुला ओळखायचं आहे का की यापैकी कोणाने तुझं अपहरण केलं होतं? नियती समोर बघते. तिथे काही लोक उभे असतात, काही गुंड खुर्च्यांना बांधलेले असतात. ती एकेकाचा चेहरा पाहते. अचानक तिची नजर त्या गुंडावर जाते ज्याने तिचा हात कापला होता. त्याने तिच्याकडे पाहताच चेहरा लपवायचा प्रयत्न केला. नियतीचा राग आवरत नाही. ती थेट त्याच्याकडे जाते आणि त्याच्या चेहऱ्यावर जोरदार गुस्स्यांचा वर्षाव करते. रियांश पटकन तिचा हात पकडून तिला मागे ओढतो. अरे, मी तुला फक्त ओळखायला सांगितलं होतं, पण तू तर. तो बोलता बोलता तिच्या जखमी हाताकडे पाहतो. तिच्या हातातून पुन्हा रक्त वाहू लागलेलं असतं. पहा, तुझ्या हातातून रक्त निघते. काय गरज होती हे सगळं करण्याची? चल, माझ्यासोबत ये, तो चिंतेने म्हणतो. रियांश आपल्या माणसांना काही इशारे देतो आणि नियतीला घेऊन बाहेर येतो. कारमध्ये बसल्यावर तो मेडिकल बॉक्स काढतो. तिचा स्लीव वर करून पट्टी बदलतो. नियती त्याच्याकडे शांतपणे पाहत असते. ती विचारते, तुम्ही त्याला पकडलं कसं? रियांश तिच्याकडे न बघताच म्हणतो, ते कसं पकडलं हे महत्त्वाचं नाही, त्याने काही सांगितलं का? ती पुन्हा विचारते आणि त्यानंतर रियांश उत्तर देतो, अजून नाही, पण आता समजलंय की कोण होता तो. माझे लोक त्याच्याकडून सगळं काढून घेतील. नियती म्हणते, पण तो एकटाच नव्हता, आणखी 4 जण होते. हो, मला माहीत आहे. बाकीचे बोलले, पण हा काही बोलत नव्हता, म्हणून तुला इथे आणावं लागलं. रियांश तिची पट्टी बदलून कार पुढे चालवतो. थोड्या वेळाने तो नियतीला तिच्या घरी सोडतो आणि मग नियाला घेण्यासाठी निघतो. काही वेळाने तो नियाच्या घरी पोहोचतो. आत जाताच निया हसत म्हणते, रियांश, तुम्ही इथे? मॉमने तुला आणायला सांगितलंय, तो उत्तर देतो. अरे हो, मी तर विसरलेच होते. थांबा, 2 मिनिटात तयार होऊन येते, निया म्हणते. ते जायला लागते, पण रियांश म्हणतो, तू आधीच तयार दिसतेस, मग वेळ घालवायचा कशाला? निया हसून म्हणते, 1 मिनिट, पर्स तरी घेते आणि वर जाते. रियांश तिथेच थोडा चिडलेला बसतो. निया वर गेल्यावर आरशात पाहते आणि म्हणते, ही लिपस्टिक काही खास दिसत नाही, दुसरी लावते आणि अजून 5 मिनिटं घेते. ती खाली आली तेव्हा रियांश सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. रियांश, चला, ती म्हणते. तो मोबाईलवरून नजर न काढता म्हणतो, 1 मिनिट, आणि पुन्हा काहीतरी टाईप करतो. 10 मिनिटांनी तो उठतो. झालं माझं काम, असं म्हणतो. निया कंटाळलेली असती, पण उठते
दोघे कारमध्ये बसतात आणि तिथून निघून जातात. रियांश कार चालवत होता. त्याचं लक्ष अचानक नियाकडे गेलं. ती फोनमध्ये काहीतरी पाहत हसत होती. रियांश तिला हसताना पाहतो तेव्हा निया देखील त्याच्याकडे पाहते आणि हलकसं हसत म्हणते, मी चुटकुले वाचत होते म्हणून असं हसत होते. रियांश तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. तो पुन्हा समोर पाहू लागतो. निया त्याचं दुर्लक्ष पाहून नाराज होते. ती मनातच विचार करते, मॉम, माझं लग्न या रोबोटसारख्या माणसाशी करायचं म्हणतायत. आणि त्यानंतर अजून ती हाच विचार करत असते. तेवढ्यात तिला फोन वाजण्याचा आवाज येतो. ती पाहते तर रियांशचा फोन वाजत असतो. रियांश स्क्रीनकडे पाहतो. त्यावर मॉम असं नाव दिसतं. निया देखील ते पाहते. तो कॉल उचलतो. हो मॉम, बोला. इशिता फोनवरून म्हणते, तुम्ही लोक येताय ना? आणि त्यानंतर रियांश म्हणतो की हो मॉम, आम्ही जवळपास आलोच आहोत. आणि त्यानंतर इशिता म्हणते की बरं, मी लोकेशन पाठवते, तुम्ही दोघं थेट तिथेच या शॉपिंगसाठी. असं सांगून ती कॉल ठेवते. निया म्हणते, काय झालं रियांश? आंटी काय म्हणत होत्या? आणि त्यावेळी रियांश म्हणतो, कार बळवत म्हणतो, त्यांनी सांगितलं आहे की आपण थेट शॉपिंगसाठीच यावं. थोड्याच वेळात रियांश एका मोठ्या मॉलसमोर कार थांबवतो. दोघंही कारमधून उतरतात आणि आत जातात. तिथे आधीच इशिता त्यांची वाट पाहत असते. निया तिला पाहते. धावतच जाऊन तिला मिठी मारते आणि म्हणते, आंटी तुम्ही कशा आहात? इशिता स्मितहास्य करत म्हणते, मी ठीक आहे बाळा. आणि दोघी बोलू लागतात. तेवढ्यात तिथल्या एका स्टाफ मेंबरने सांगितलं, मॅम या, मी तुम्हाला काही ड्रेसेस दाखवतो. इशिता आणि निया होकार देतात आणि निघायला लागतात. पण तेव्हाच रियांश म्हणतो, मॉम तुम्ही शॉपिंग करा, तोपर्यंत मी वरच्या कॅफेमध्ये जाऊन माझी मीटिंग संपवतो. असं सांगून तो तिचं उत्तर न ऐकताच लिफ्टमध्ये जातो. इशिता थोडी नाराज होऊन म्हणते, काय सांगू बाळा, या मुलाला फक्त स्वतःच्या गोष्टीच करायच्या असतात. याला शॉपिंगसारख्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. तू बुरा मानू नकोस. निया हसत म्हणते, काही हरकत नाही आंटी, आपण दोघी आहोत ना, चला शॉपिंग करूया. दोघी आत पुढे जातात. दरम्यान वरच्या मजल्यावर रियांश पोहोचतो. मॉलचा मॅनेजर त्याला पाहून लगेच धावत येतो. हॅलो सर, तो नम्रतेने म्हणतो. रियांश त्याच्याकडे एक कटाक्ष टाकतो. सोफ्यावर जाऊन बसतो आणि म्हणतो, तू आता जाऊ शकतोस. ठीक आहे सर, काही हवं असेल तर मला बोलवा, असं म्हणत मॅनेजर तिथून निघून जातो. रियांश मग आपला मोबाईल काढतो आणि राघवला कॉल करतो. कॉल लागताच राघव म्हणतो, यस सर, बोला. रियांश, आज आपल्या मॉलमध्ये जी मीटिंग ठरली होती ती रद्द झाली नाही. राघव म्हणतो की नाही सर, अजून नाही झाली. रियांश म्हणतो, ठीक आहे, ती रद्द करू नकोस. मी ही मीटिंग स्वतः अटेंड करणार आहे. मी सध्या इथेच आहे. असं सांगून रियांश कॉल ठेवतो. तर मित्रांनो, आजचा भाग छोटासा आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा. थोड्याच वेळात तिथे मीटिंगसाठी लोक जमू लागले. सगळे कॅफे एरियाकडे गेले आणि त्यांनी तिथेच मीटिंग सुरू केली. मीटिंग फार वेळ चालली नाही, फक्त अर्ध्या तासातच ती संपली आणि लोक निघून गेले. रियांश मात्र तिथेच बसला होता. त्याने आपले घड्याळ पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला, इथे बसून तर अगदी कंटाळा येतोय. आईलाही ना मला अशा गोष्टींमध्ये का ओढावं लागतं. माझे कित्येक कामं अजून प्रलंबित आहेत आणि बाबा
त्यांना काय गरज होती हे सांगायचं की माझ्या लग्नापर्यंत ते कंपनी सांभाळतील. तो स्वतःशी बोलत असतानाच त्याची नजर थोड्या अंतरावर गेली जिथे नियती बसलेली होती. रियांशच्या मनात विचार आला, ही तिथे काय करते की मला काही भ्रम तर नाही ना होत. तो नजर वळवतो पण परत पाहतो तेव्हा नियती अजूनही तिथेच दिसते. नाही, हा भ्रम नाही, ती खरंच इथे आहे. पण हिच्यासोबत बसलेला हा मुलगा कोण? त्याचा चेहरा नीट दिसत पण नाहीये. त्यासमोरच अक्षय नियतीकडे पाहत म्हणाला, तू मला इथे बोलावले ते का? तुला ठाऊक आहे ना, मी DJP अक्षय शेखावत आहे. माझ्याशी भेटायला लोकांना आधीपासून अपॉइंटमेंट घ्यावी लागते. नियती शांत स्वरात म्हणाली, हो मला माहीत आहे, पण मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही. मला फक्त काही महत्त्वाचं सांगायचं आहे आणि त्याच नंतर ठीक आहे, सांग मग, अक्षय म्हणाला. नियती म्हणाली, कुणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला हे समजून घ्यायचं आहे की तो कोण आहे, कारण इथे मला कोणीच ओळखत नाही. अक्षय हे ऐकून जरासुद्धा आश्चर्यचकित झाला नाही. त्यानंतर ते पाहून नियतीने विचारलं, तुमचं असं शांत राहणं पाहून वाटतंय की तुम्हाला आधीपासूनच या गोष्टीची कल्पना होती, बरोबर ना? आणि त्यानंतर अक्षय थोडं हसला आणि म्हणाला, खरं सांगायचं तर तू आता जे मला सांगितलंस ना, ते आधीच 2 लोकांनी मला सांगितलंय त्यांना शोधून काढायला. काय 2 लोकांनी आधीच सांगितलंय? नियती थोडी घाबरून म्हणाली, ते कोण आहेत? कृपया मला सांगा ना. आणि त्यानंतर नाही सांगू शकत. त्यांनी मला ते गुपित ठेवायला सांगितलंय, अक्षयने शांतपणे उत्तर दिलं. नियती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, तू सांगशील किंवा नाही, पण मला आधीच थोडा अंदाज आलाय. अक्षयने हसत तिला चॅलेंज केलं, बरं अंदाज लावूनच बघ मग. नियती म्हणाली, सगळ्यात आधी माझा बेस्ट फ्रेंड चिराग कपूर आणि दुसरा, मी खात्रीने सांगू शकत नाही, पण कदाचित रियांश ठाकूर. अक्षयने हे ऐकताच तिच्याकडे बारकाईने पाहिलं आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पाहून नियती लगेच म्हणाली, म्हणजे मी बरोबर आहे, हे दोघेच आहेत, बरोबर ना? तुमच्या चेहऱ्यावरून तर तसं दिसतंय. अक्षय लगेच म्हणाला, तू काहीही बोलतेस. आणि त्यानंतर तेवढ्यात मागून आवाज आला, कोण काहीही बोलते? कोण काहीही बोलतंय? दोघेही आवाजाच्या दिशेने वळले आणि नियतीने रियांशला पाहिलं. ती थबकली. अक्षय उठून उभा राहिला आणि म्हणाला, हॅलो मिस्टर रियांश ठाकूर, आपण इथे काय करताय? आणि त्यावेळी इकडे रियांश हसत म्हणाला, जर हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर? हे म्हणताना त्याने नियतीकडे पाहिलं. नियती आणि अक्षय दोघे एकमेकांकडे पाहतात. अक्षय म्हणतो, मी इथे एका व्यक्तीला भेटायला आलो होतो, पण ती आली नाही. मात्र इथे मला नियती भेटली, म्हणून आम्ही दोघांनी एकत्र कॉफी घेण्याचं ठरवलं. असं का? बरं मिस नियती झा, तुम्ही इथे काय करताय? ऐकलं होतं की तुमची तब्येत ठीक नाही आणि चालायलासुद्धा जमत नाही. मग मॉलमध्ये कशी काय आलात? नियती काही बोलली नाही. तिला माहीत होतं ती काहीही कारण सांगितलं तरी रियांश लगेच तिचं खोटं पकडेल, म्हणून ती शांत राहिली. रियांश तिचं मौन पाहून म्हणाला, असं दिसतंय की तुझ्याकडे काही उत्तरच नाही. बरं चला मग आपण सगळे मिळून कॉफी घेऊ. तेवढ्यात नियती म्हणाली, पण तू तर कॉफी पित नाहीस, फक्त तुझ्या आईच्या हातचीच पितोस. मग आमच्यासोबत कशी पिणार? रियांश तिच्या जवळ गेला. तिच्या दोन्ही हातांना हलकेच धरून तिला खुर्चीवर बसवलं आणि म्हणाला, त्याची काळजी करू नकोस. अक्षय मनात म्हणाला, याचं वागणं पाहून तर वाटतंय हा पूर्णपणे जळतोय. कदाचित ती मीच आहे. या मुलीला भेटायला याच मॉलमध्येच जागा मिळाली का? अक्षय असा विचार करत असतानाच त्याचा फोन वाजतो. तो एक्सक्यूज मी
म्हणत बाजूला जाऊन फोनवर बोलायला लागतो. आणि त्याचनंतर दरम्यान रियांश संतापलेल्या नजरेने नियतीकडे पाहतो आणि म्हणतो, मी तुला माझ्यासोबत यायला सांगितलं तेव्हा तू किती बहाणे केलेस आणि आता तू एकटीच अक्षय शेखावतला भेटायला आलीस का? नियती त्याच्या अशा वागण्याने थोडी चकित होते. ती म्हणते, तू माझ्याशी असं का बोलतोयस? जणू मी तुझी गर्लफ्रेंड आहे आणि मी तुला धोका दिला आहे. रियांश अनभिज्ञ असल्यासारखं म्हणतो. खरंच का? मी तसं वागलो? हो खरंच, नियती उत्तर देते. तुला काय वाटतं मी खोटं बोलते? रियांश काही बोलणार इतक्यात अक्षय परत येतो आणि म्हणतो, गाईज मला आता तातडीचं काही काम आहे. कॉफी पुन्हा कधी तरी. नियती मी तुला कॉल करून सांगतो असं म्हणून तो निघून जातो. नियती खुर्चीतून उठत म्हणते, मीही आता निघते, खूप थकले. रियांश तिचा हात पकडतो, तिला परत बसवतो आणि म्हणतो, माझ्या प्रश्नांची उत्तरं न देता इथून हलायचं नाही, समजलीस का? तो तुला कॉल करून काय सांगणार आहे आणि त्याच्याकडे तुझा नंबर आहे. रियांश आधी माझा हात सोड. रियांश तिच्या हातांकडे पाहतो जिथे त्याने पकडलं होतं. लगेच हात सोडतो आणि म्हणतो, सॉरी. नियती म्हणते, मी तुला काही सांगणार नाही, त्यामुळे फालतूचे प्रश्न विचारू नकोस. ती उठून जायला लागते. तेवढ्यात रियांश तिच्या मागून म्हणतो, ठीक आहे, तू मला सांगू नकोस, पण अक्षय मला सगळं सांगेल. सगळंच. नियती थांबते, त्याच्याकडे वळून पाहते, एक दीर्घ श्वास घेते आणि पुन्हा खुर्चीत बसते आणि मग म्हणते, मी फक्त त्याला माझ्या किडनॅपिंगबाबत चौकशी करायला सांगितलं होतं. कोण आहे जो मला मारण्याचा प्रयत्न करतोय हे शोधायला. रियांश संशयाने विचारतो, खरंच फक्त इतकंच, आणखी काही सिक्रेट नाही का? नियती थोड्या चिडलेल्या सुरात म्हणते, तू जरा जास्तच विचार करतोयस. काहीही गुपित नाहीये मिस्टर रियांश ठाकूर. रियांश हसतो आणि म्हणतो, हो बरं आहे, सिक्रेट तरी काय असणार. मी आधीच याबाबत बोललोय, त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही. मला वाचवलंस आणि त्या गुंडांना पकडलंस त्याबद्दल थँक्यू. नियती त्याच्याकडे पाहत म्हणते. रियांश काही बोलत नाही, पण तिचा हात धरतो आणि म्हणतो, चल माझ्यासोबत. आता कुठे? नियती उठत विचारते. घाबरू नकोस, यावेळी कुठे दुसरीकडे नाही घेऊन जाणार. चल तुला शॉपिंगला घेऊन जातो. तो हसत म्हणतो आणि तिचा हात धरून तिला इंडियन विअर सेक्शनकडे घेऊन जातो. नियती आपल्या हातांकडे पाहते. रियांशने जिथे तिचा हात पकडलेला असतो आणि ती थोडी गोंधळलेली वाटते. दोघं आत पोहोचतात तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. मॅनेजर लगेच धावत येतो. रियांश म्हणतो, यांना इंडियन विअर ड्रेसेस दाखवा, बेस्ट असाव्यात, समजलं ना? जी सर. मॅनेजर म्हणतो आणि एका महिला अटेंडंटला बोलावतो. ती महिला नियतीला खुर्चीवर बसायला सांगते. रियांशही तिच्या शेजारी बसतो. नियती त्याला नकार द्यायचा प्रयत्न करते, पण तिला संधीच मिळत नाही. तिला आता थोडं विचित्र वाटू लागतं. ड्रेसेस सगळ्याच छान असतात. ती कपडे पाहत असते तेव्हाच तिची नजर एका टॅगवर जाते. ती मनातच म्हणते, 1,00,000. समोरची लेडी विचारते, काय झालं मॅडम, आवडलं नाही का? आणखी काही दाखवू का? नियती हसून म्हणते की नाही, तुमचे सगळेच कपडे छान आहेत, म्हणूनच गोंधळते की कोणता घ्यावा. तेवढ्यात रियांश एक ड्रेस उचलतो आणि म्हणतो, हा छान दिसतोय, तू हा घे मिस झा. नियती त्याच्याकडे पाहते, थोडी गप्प होते. लेडी म्हणते, सर हे शेवटचा पीस आहे. रियांश लगेच दुसरा ड्रेस उचलायला लागतो, पण नियती घाबरते. पटकन त्याचा हात पकडते आणि म्हणते, थांब, हा पुरेसा आहे. हो, आता यासाठी काही गरज नाही.
रियांश, तर सोडू देऊ ना, ह्यालाच पॅक करू दे ना, ते समोर उभी असलेल्या लेडीकडे म्हणतात. ठीक आहे मॅम, एवढं बोलत ती निघून जाते. नियती रियांशकडे पाहते. रियांश म्हणतो, तुम्ही माझे हात धरलेत. नियती पाहते आणि लगेच हात उचलते. त्यानंतर नियतीचं लक्ष समोर जातं. इशिता आणि तिच्यासोबत निया उभी होती. नियती म्हणते, आंटी. नियतीच्या तोंडून आंटी ऐकून रियांशही मागे वळतो आणि पाहतो की त्याची आई तिथेच होती. तो जाऊन विचारतो, मॉम, तुमची शॉपिंग झाली का? पण इशिता काहीही बोलत नाही. रियांश तिच्या खांद्याला धरून म्हणतो, मॉम, तुम्हाला माहीत आहे ना, मला हे सगळं नीट समजत नाही आणि मला त्यात फार काही रुचीही नाही. तुम्ही काही? रियांश बोलतच असतो की त्याचा फोन वाजतो. मी खाली बोलायला जातो. तुमची शॉपिंग झाल्यावर मी एवढं बोलून तो निघून जातो. नियती रियांशच्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाली. ती मनात विचार करते, म्हणजे रियांश मॉम आणि होणाऱ्या पत्नीच्या सोबत शॉपिंगसाठी आला होता आणि त्याला ही शॉपिंग आवडत नाही, तरीही त्याने मला माझ्या आवडीनुसार कपडे खरेदी करून दिले. ओ माय गॉड, मी पागल होईन, मी इथून जाईन. इतकं विचार करून ती पुढे जाण्यासाठी पुढे सरकते. पण इशिता तिला थांबवते आणि म्हणते, नियती बेटा, तुम्ही इथे का आहात? तुम्ही शॉपिंगसाठी आला होतात तर आमच्यासोबतच यायला पाहिजे होतं. एवढी एकटी येण्याची काय गरज होती? मला हे बिलकुलही आवडलं नाही. नियती म्हणते की अरे नाही आंटी, मी शॉपिंगसाठी नाही आले, मी फक्त मित्रांशी बोलायला आले होते आणि रियांश आम्हाला इथे भेटला, त्यानेच ही जबरदस्ती शॉपिंग करून दिली. इशिता म्हणते, बरं झालं, मी नसेल तरी माझा मुलगा तुमच्यासोबत होता. काही आणखी खरेदी करायची असल्यास बेझिझक खरेदी करा, हा आपलाच मॉल आहे. नियती म्हणते, ठीक आहे आंटी, पण मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. एवढं बोलून ती निघून जाते. ती चालत स्वतःशीच बोलते, हे भगवान, या शहरात फक्त या लोकांचा मॉल आहे का? ती विचार करते. आंटी, तुम्ही म्हणालात की तुमचा मुलगा शॉपिंगवर वेळ वाया घालवत नाही. मी त्याची होणारी पत्नी आहे आणि तो मला अजिबात रस दाखवत नाही. हे चांगलं नाही. तर मी त्यापेक्षा नियतीकडे जास्त आनंदी दिसतो. मला हे ऐकून दुःख होत आहे. तुम्ही हे लग्न जबरदस्ती करत नाहीत ना? इशिता म्हणते, असं नाही निया, त्याबद्दल जास्त विचार करू नकोस. माझा मुलगा असाच आहे. तुम्हाला माहीत आहे, तो लोकांमध्ये सहज मिसळत नाही. नियती आणि रियांश पहिल्यांदा भेटले तेव्हा ते एकमेकांचे शत्रू होते, पण आज त्यांना पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की तेच होते. रियांश तुला हळूहळू समजून घेईन. निया म्हणते, कदाचित तुम्ही बरोबर बोलत आहात. आणि त्यानंतर आता इकडे नियती खाली येते आणि समोर रियांश दिसतो. तो म्हणतो, तू एकटी जाऊ नकोस, माझ्यासोबतच चल. नियती काहीही न बोलता उभी राहते. तिला आठवतं की तिने आपला पर्स टेबलवरच ठेवला होता आणि ती वर जाते. लिफ्ट अजून उघडलेली नसल्याने ती जिन्यांनी वर जाते आणि तिच्या जाण्यापूर्वी इशिता आणि निया लिफ्टमधून बाहेर येतात. इशिता बाहेर जाऊन कारकडे जाते. गार्ड दरवाजा उघडतो. ती बसते आणि निया देखील कारमध्ये जाते आणि कार पुढे निघते. रियांश नियतीला जाताना पाहतो आणि तिची वाट पाहतो. जरा नंतर नियती दिसते. नियती विचारते, सगळे लोक निघाले का? रियांश विचारतो, तू कुठे होतीस? नियती पर्स दाखवत म्हणते, हां, मी विसरून आले. आणि त्यानंतर रियांश बसायला सांगतो. नियती दरवाजा उघडते आणि गार्ड उघडतो. नियती मनात म्हणते, अरे वा, छान आहे, आणि कारमध्ये बसते. रियांश बसायला जातो तेव्हा नियती म्हणते, इतक्या कार आहेत, दुसऱ्या कारमध्ये जा. रियांश आश्चर्याने पाहतो.
गार्डही नियतीकडे आश्चर्याने बघतात. नियती दरवाजा बंद करते, लॉक करते आणि ड्रायव्हरला सांगते. ड्रायव्हर म्हणतो, मॅम, ही सरची कार आहे. मी ड्रायव्हर आहे, मी कशी चालवू? नियती हसत म्हणते, अरे, जर सर नाही चालवणार तर मी तुला शिकवेन, बनवेन. गाडी पुढे चालवा. नियती इतकं सांगितलं तरी रियाश गाडी पुढे हलवत नाही आणि मग ती गाडी सोडून तो बाहेर जाऊन गाडीचं गेट उघडतो. नियती आश्चर्यचकित होऊन त्याला असं करताना पाहते. ती आता तोंड मोडून अगदी बाजूला जाते. रियाश येऊन बसतो आणि गाडी पुढे सुरू होते. रियाश नियतीकडे पाहून म्हणतो, तुला काय वाटलं होतं की तू दरवाजा बंद करशील आणि सगळं तुझ्या हातात येईल? इथं सगळं माझ्या म्हणण्यानुसार चालतं आणि मी तुला लेफ्ट दिलं, पण तू मला माझ्याच गाडीवरून बाहेर काढलं. नियती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि कानात इयरबड्स घालते. खूप विचित्र मुलगी आहे, रियाज तिला पाहून म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी. आज घरात हळदीचा कार्यक्रम होता. संपूर्ण घर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनने सजवलं होतं. सगळ्या तयारी पूर्ण झाल्या होत्या. निया कुटुंबही पोहोचलं होतं. निया तिथे तयार केलेल्या एका झुल्यावर बसते आणि आता रियांश येण्याची वाट पाहते. काही वेळात रियांश खाली येतो. तिच्या हातात हळदीची थाली घेऊन नियती येत असते. समोरून येत असलेल्या रियांश ती पाहू शकत नाही आणि त्याच्याशी भिडते. नियती खाली पडायला लागते, पण रियांश तिला पटकन पकडतो. सगळ्यांचे लक्ष फक्त त्यांच्यावर होतं, कारण संपूर्ण हळदी त्यांच्यावर उधळली गेली होती. रियांशने नियतीला पडण्यापासून वाचवलं, पण हळदी दोघांच्या हातांवर लागली होती. रियांशने तिला बाजूंनी धरलं होतं. ते सोडताना रियांश म्हणतो, तू ठीक आहेस ना? नाहीतर पडली असतीस तर जास्त चोट लागली असती. नियती काही बोलत नाही आणि खाली पडलेली हळदी पाहते. मग तिच्या हातांवर लागलेली हळदी पाहते. हे काय केलं तुला? संपूर्ण हळदी उधळून टाकलीस. थोडं जास्त सावध चालायला हवं होतं ना? इशिता राग नियंत्रित करत म्हणते, सॉरी आंटी, कसं सांगावं, माझा पाय स्लिप झाला. नियती आपली गोष्ट पूर्ण करत नाही. तेव्हा इशिता तिला ओरडत म्हणते, हो, पण अपशकुन झाला ना, आणि असं काही होऊ नये होतं. एक मिनिट, मला सांग, तुला हळदी आणायला कोण म्हणालं? तुला हळदी घेण्यासाठी का गेलीस? तुला चालणंही नीट येत नाही. मॉम, हे काय बोलत आहात? मला नाही वाटत की एवढा गुस्सा होण्यास कारण आहे. तुम्ही इतकं ओव्हर रिॲक्ट का करत आहात? अरे, हे फक्त सामान्य हळदी होती, नियती म्हणते. सामान्य हळदी होती का रे? रियांश, ही शगुनाची हळदी होती, जी व्यक्तीच्या लग्नात सर्वप्रथम लावली जाते आणि हळदीचं मुहूर्तही चालू होतं. आणि संपूर्ण हळदी तर इथे जमिनीकडे बोट दाखवत पडली आहे. इशिता रियांशकडे पाहून म्हणते, मॉम, तुम्ही तणाव घेऊ नका. मी नियतीला फक्त अर्धी हळदी दिली होती. मीरा दुसरी हळदीची प्लेट घेऊन इशिताकडे म्हणते, मीरा हळदीची प्लेट तिथे ठेवते. तुम्ही दोघे जा आणि हात धुवा. दादी रियांश आणि नियतीला म्हणतात. दोघे जाऊन हात धुतात. त्यानंतर दादी इशिताकडे वळते आणि म्हणते, हे सगळं काय आहे इशिता? तुला आधीपासून एवढा गुस्सा येऊ लागला? मी तुला कधीही एवढा राग करताना पाहिलं नाही. नियतीला तसंच बोलत होतीस, जणू तिला तो आवडत नाही. नाही मॉम, असं काही नाही. मी फक्त थोडं जास्त रिॲक्ट केलं, जे कदाचित मला करू नये होतं. मला सगळ्यांसमोर तिला असं डाटू नये होतं. मला माफ करा. इशिता डोकं खाली करत म्हणते. तिथेच रियांश येतो. चलो, आता लवकर जाऊन तिथे बसा. मग हळदीची रस्म सुरू करतो. दादी रियांशला म्हणतात, हो, लवकर बसा, मग आम्ही तुला हळदी लावू.
अन्या उत्साहाने म्हणते. रियांश निया जवळ जातो. हळदीची रस्म सुरूच होते आणि त्यानंतर हळूहळू सगळे रियांशला हळदी लावत असतात. तिथे नियती देखील येते. नियतीची नजर थेट तिच्यावर स्थिर होते. नियती पिवळ्या शूटमध्ये खूप सुंदर दिसत होती, जिच्याकडे कोणीही आकर्षित होईल. तिने सिल्व्हर ज्वेलरी घातली होती